नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कोणत्या समस्येसाठी श्री स्वामीचरित्र सारामृताची किती पारायणे करावीत हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. श्री स्वामीचरित्र सारामृत हा दिव्य ग्रंथ सर्व स्वामी भक्तांना माहिती असेलच. नित्यसेवेमध्ये आपण या ग्रंथातील 1, 3, 7 असे अध्यायांचे वाचन करतो. याचे पारायणही करतो. श्री स्वामीचरित्र सारामृत वाचणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काय बदल होतात याची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. आपण तो तिथून नक्की बघा. आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्या असतात, जसे की आजारपण, व्यसन, भांडणे, मुलांचे शिक्षण, नोकरी, व्यवसाय, कर्जबाजारीपणा, आर्थिक समस्या. अशा विविध समस्या लवकर सुटाव्या, महाराजांनी आपल्याला अडचणीतून लवकर मार्ग दाखवावा यासाठी आपण स्वामींची संकल्पयुक्त सेवा करण्यास भर देतो. श्री स्वामीचरित्र सारामृताची आपण संकल्पयुक्त पारायणे करतो. संकल्पयुक्त सेवा करताना आपण आपल्या सेवेशी प्रामाणिक राहतो, काही नियम पाळून सेवा करतो. त्यामुळे अशा सेवेची फलश्रुती ही लवकर प्राप्त होते. इथे माझ्याकडे धार्मिक प्रकाशन संस्थेचे श्री स्वामीचरित्र सारामृत ही मोठी आवृत्ती आहे. कैलासवासी विष्णू बळवंत थोरात हे श्री स्वामीचरित्र सारामृताचे रचनाकार आहेत. तुमच्याकडे कदाचित दिंडोरी प्रणीत श्री स्वामीचरित्र सारामृताचा ग्रंथ असेल, ज्यातील ओवी या कमी आहेत आणि तो ग्रंथ 700 श्लोकी आहे. माझ्याकडे असलेला हा श्री स्वामीचरित्र सारामृताचा मूळ ग्रंथ हा 1100 ओव्यांचा आहे. ही मोठी आवृत्ती आहे. तर श्री स्वामीचरित्र सारामृताचा हा 1100 ओव्यांचा मोठा मूळ ग्रंथ आणि दिंडोरी प्रणीत सारामृताचा 700 श्लोकीचा ग्रंथ यामध्ये काय फरक आहे याची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. आपण तो तिथून नक्की बघा. तर या मोठ्या ग्रंथामध्ये जो धार्मिक प्रकाशन संस्थेचा आहे त्यामध्ये कोणत्या समस्येसाठी सारामृताची किती पारायणे करावी हे सांगितलेले आहे. आता आपण ते बघूया. तर इथे पहिल्या पानावर पारायण कसे करावे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. यानंतर फलश्रुतीमध्ये असे सांगण्यात आलेले आहे की श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी पूर्ण परब्रह्म स्वरूप आहेत. ते नित्य वर्तमान आहेत. या सारामृताच्या पारायणाने सर्व शुभ संकल्प पूर्ण होतील. पुढील इष्ट गोष्टी तर निश्चित प्राप्त होतील. कोणताही रोग बरा होण्यासाठी 7 पारायणे करावीत. विद्याभ्यासात प्रगती आणि परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी 7 पारायणे करावीत. विवाह जमून तो निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी एका दिवसामध्ये 1 पारायण करावे. नोकरी मिळणे, व्यवसायामध्ये यश मिळणे यासाठी 7 पारायणे करावीत. स्थावर मालमत्तेची अडलेली महत्त्वाची कामे होण्यासाठी 7 पारायणे करावीत. आता जी 7 पारायणे सांगितलेली आहेत ती तुम्ही सप्ताह वाचन करून एक असे 7 पारायण करू शकता, म्हणजे 7 सप्ताह करू शकता, किंवा रोज 1 या पद्धतीने 7 दिवसामध्ये 7 पारायणेही पूर्ण करू शकता. सप्ताह वाचन म्हणजे 7 दिवसामध्ये रोज 3 अध्याय वाचणे, म्हणजे 7 दिवसामध्ये 21 अध्यायांचे असे 1 पारायण आपले पूर्ण होईल. किंवा तुम्ही रोजच्या रोज 21 अध्यायांचे वाचन करून 1 पारायण पूर्ण करू शकता, म्हणजे अशी 7 दिवसामध्ये 7 पारायणे पूर्ण होतील. आणि विवाह जमून तो निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी जे एका दिवसाचे पारायण सांगितलेले आहे ते तुम्ही 1 मांडी 1 आसनी म्हणजेच एका बैठकीमध्ये संपूर्ण 1 पारायण पूर्ण करणे, किंवा संपूर्ण दिवसभरामध्ये 21 अध्यायांचे वाचन करून 1 पारायण पूर्ण करणे. यांपैकी कोणत्याही एका पद्धतीने तुम्ही 1 दिवसीय पारायण करू शकता. जर इतकी पारायणे करून आपली मनोकामना पूर्ती न झाल्यास पारायण संख्या वाढवू शकता. पारायणाचे फळ हे आपल्या कर्मानुसार लवकर किंवा उशिरा मिळते. त्यामुळे आपण पारायण काळामध्ये आणि इतर वेळेलाही कर्म ही चांगलीच करावीत. जर आपले प्रारब्ध तीव्र असेल तर अशा वेळेला आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपली पारायण सेवा ही कमीही पडू शकते. तर अशा वेळेला तुम्ही पारायण संख्या वाढवून 11, 21, 51 किंवा जास्त जटिल समस्या असल्यास संकल्पयुक्त 108 पारायणेही करू शकता. महाराजांची कोणतीही सेवा केल्यास ती कधीही वाया जात नाही आणि महाराज ती आपल्याकडे ठेवूनही घेत नाही, उलटा ती व्याजासकट आपल्याला परत करत असतात. त्यामुळे स्वामींची तुम्ही कितीही पारायणे करा, स्वामी तुम्हाला त्याचे फळ नक्कीच देतात. अशा वेळेला आपले कर्म आडवे आले तर फळ मिळण्याची वेळ ही मागे पुढे होऊ शकते. म्हणूनच महाराजांची कोणतीही सेवा करताना आपले कर्म, आपले आचरण हे चांगलेच ठेवावे. कमीत कमी 7 पारायणे करूनही आपल्या मनोकामना पूर्तीमध्ये काही अडथळे निर्माण होत असतील तर अशा वेळेला पारायण संख्या वाढवावी. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.